मी बघते. एक मिनिट, मी बघतो. काय झालं मणी सर? हवा होती. ऐका, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. ती जर वर्कआउट झाली ना तर शालिनी मॅडम नक्की अर्जुनच्या आईचं नाव देतील. कसली आयडिया? ऐका, शालिनी मॅडमच्या लेखी अर्जुन हा सरपोतदार घराण्याचा एकुलता एक वारस आहे, बरोबर? शालिनी मॅडमचं काय अर्जुनवर प्रेम नाहीये. अर्जुन बद्दल त्यांचा फक्त स्वार्थ आहे, गरज आहे अर्जुन. आपण याच स्वार्थाचा फायदा करून घ्यायचा आहे. नक्की काय करायचं? ऐका, मणी सराव, पण तुम्हाला खरंच असं वाटतंय शालिनी मॅडमचा ह्या सगळ्यांवर विश्वास बसेल? बसेल म्हणजे आतापर्यंत मी जेवढं त्यांना ओळखतो त्यावरून मला खात्री आहे की त्यांचा या गोष्टींवर विश्वास बसेल. आणि आपल्याकडे आता दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये स्वानंदी, आपल्याला हे करावंच लागणार आहे. ठीक आहे, मी प्रयत्न करते. हा, मणी सर सांभाळून. तुम्ही पण. मणी सर काळजी घ्या. मणी सर आणि ती लीलाबाई यांचा काय प्लॅन चालू आहे नक्की? यांची एवढी ओळख कशी काय? मारुती, आपल्याला काय करायचंय? आपलं काम फक्त लक्ष ठेवायचं. बाईसाहेब, काय ग, काय झालं? तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. अर्जुनची तब्येत जरा विचित्रच झालीये. विचित्र म्हणजे? विचित्र म्हणजे कधी अचानक रडतो काय, कधी रडता रडता थांबतो काय, कधी कधी अचानकच ताप येतो, कधी कधी अचानकच अंग थंड पडते काय, असं होत चाललंय. अगं काही नाही, लहान मुलांना होतं असं कधी कधी. वाढतं वय ना त्याचं, म्हणून होत असेल असं. काळजी नको करूस. हा, मी काळजी नाही करू. अहो, तुमचं पोरगं माझ्याजवळच राहते ना. मग उद्या जाऊन त्याला काही कमी जास्त झालं तर तुम्ही तर मलाच धरान. बाईसाहेब, एक बोलू का? मला असं वाटते याला नजर लागली आहे. नजर? हो. बघू. एकदम नॉर्मल आहे अर्जुन, म्हणजे अंग गरम नाहीये, थंड नाहीये, एकदम नॉर्मल वाटतंय मला. म्हणूनच मी म्हणाले ना, हे सगळं विचित्र चाललंय ना. हो, म्हणजे मी त्याला वरून जेव्हा खाली घेऊन आले की नाही तेव्हा त्याचं अंग तापलं होतं. हो, आणि आता तुम्ही पाहिलं तर अंग थंड झालंय. त्याला नजर लागली आहे. डॉक्टरांना बोलवू का? डॉक्टर? हो, डॉक्टर काय, जगातला कोणता बी माणूस या बिमारीवर काहीच करू शकत नाही. नजर लागली असन तर ती काढा लागते, उपाय करा लागते. कसला उपाय? कसली नजर? काय बोलतेस तू हे? मला माहित आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. मोठ्या घरातली लोक ना तुम्ही. पण तुम्हाला सांगतो, लहान पोरांना सटवीची नजर लागत असते. हो, सटवीची नजर. मी पाहिलंय. पोराला नजर लागली का ते काढा लागते. त्यासाठी उपाय करा लागते. उपाय नाही केला तर बाळाच्या जीवाला धोका होतो आणि त्या घराला बी धोका राहते. त्याची नजर काढली का त्याच्या अवतीभोवती कवच येते.
मग बाळाला कोणाचीच वाईट नजर नाही लागत. आपण करायचा का उपाय लगेच? उपाय म्हणजे? उपाय म्हणजे देवी आईले अवतन पाठवा लागते. देवी आईले बोलावणं पाठवा लागते. देवी आई घरात येते, बाळाची नजर काढते, घरच्याची सगळ्याची नजर काढते. तुम्हाला माहितीये काय कसं करायचं? म्हणजे तुम्ही आधी केलंय का कधी? हो, मी केलंय ना. आमच्या गावाकडं पोरं बिमार पडले का मी असे उपाय करतो, बाळाची नजर काढतो. करायचं का लगेच? आत्ता लगेच? मी म्हणलं ना तुम्हाला, बाळाच्या जीवाला धोका आहे. या घराला बी धोका आहे. देवी आईला बोलावून त्याची नजर काढा लागते. तुम्हाला तुमच्या नातवाची फिकीर असेल तर आत्ता करूयात, नाहीतर राहू द्या. बाईसाहेब, अहो अर्जुन एकुलता एक वारसदार आहे ना तुमचा, मग कशाला रिस्क घेता? नाही, रिस्क नको. तुम्ही आत्ताच करा पूजा. म्हणजे उपाय काय आहे ते. हा, चला. हो, या तिथं. हो, 1 मिनिट. आता आपण उपाय करायला सुरुवात करूया. हात जोडा आणि डोळे मिटा. आता डोळे उघडा. फक्त 5 मिनिटाचं काम आहे. मी माझ्याकडनं देवी आईला अवतन देते. माझ्या अंगात देवी आई संचार करल. ती माझ्या अंगात येईल, त्यामुळं घाबरून जाऊ नका. बाकी काही होणार नाही. ती फक्त तुम्हाला काही प्रश्न विचारल, त्याची उत्तरं तुम्ही बराबर द्यायची. देवी आईशी खोटं बोलायचं नाही, नाहीतर देवी आई तुमच्या कुटुंबाचा सर्वनाश करल. करायची सुरुवात. हे देवी आई, तुळजा भवानी, अंबाबाई, सप्तशृंगी माता, रेणुका माता, आज मी या घरात, सरपोतदारांच्या घरात, ही तुझी भगत लीला तुला अवतन देतीये. तू आज सरपोतदारांच्या घरी ये. हा अर्जुन या सरपोतदारांच्या वंशाचा दिवा, त्याचं तू रक्षण कर. त्याची आजी तुझी सेवा करणार आहे, ती गोड मानून घे. तुला ती तुझ्या आवडीचा नैवेद्य देणार आहे, तो सुद्धा गोड मानून घे. या लीलाच्या अंगात आज तू ये आणि बाळाचं रक्षण कर, त्याची नजर काढ, त्याला तुझं कवच दे. आई अंबाबाईचा उदो उदो. ये देवी आई, ये देवी आई, ये देवी आई, या भक्ताच्या अंगात ये. देवी आई, या लीलाच्या अंगात संचार कर. ये देवी आई, ये देवी आई, ये. लीलाबाई, काय झालं तुम्हाला? काय होतंय? पाया पड. हो हो हो. तिच्या नाही, माझ्या पाया पड. हो सॉरी. अर्जुनला देवी आईच्या पायाशी ठेव.
हा पायाची ठेव. हो हो अर्जुनची जन्मतिथी काय आहे? 3 महिने. याची रास काय आहे? रास? मला नाही माहिती रास काय. रास माहिती नाही तुला? आजी आहेस ना तू त्याची? आजी आहे मग तुला रास माहिती नाही? अर्जुनची रास तूळ रास आहे. कुठली रास आहे? तुळा. तूळ रास आहे. तिथी काय आहे त्याची? हा माहितीये मला, आठवली. वैशाख शुद्ध दशमी. वैशाख शुद्ध दशमी नाही, वद्य दशमी जन्मतिथी आहे त्याची. तिच्या अंगात खरंच देवी आलेली दिसते, नाहीतर हिला अर्जुनची रास कशी कळणार? स्वानंदी बस, आता अर्जुनच्या आईचं नाव विचारा. अहो पीए साहेब, मी एअरपोर्ट पर्यंत पोहोचलो होतो दिल्लीची फ्लाईट पकडायला. अहो तिथे गेल्यानंतर कळलं की फ्लाईट कॅन्सल झाली आहे म्हणून. विजिबिलिटी कमी होती म्हणून सगळ्याच फ्लाईट्स त्याने कॅन्सल केलेल्या आहेत. अहो तुम्ही पक्षश्रेष्ठीनं जरा समजून सांगा ना प्लीज. अहो माझा फोन घेत नाहीये. हे बघा, पुढची जी फ्लाईट मिळेल ती घेऊन मी लगेच येतो दिल्लीपर्यंत. हो आशू, गाडी थांबव. हा ठीक आहे, तुम्ही फोन ठेवा. उठ, तुला काय झोपायचे पैसे देतो का मी? साहेब तुम्ही? मी दिल्लीला गेलो की काय तुझी सुट्टी सुरू होते का? सॉरी साहेब, चूक झाली. चूक झाली म्हणतोय? पण साहेब बरं झालं तुम्ही आलात. माझ्याकडे तुमच्यासाठी एक महत्वाची खबर आहे. जे पाहिलंय ना ते तुम्हाला सांगायचंय. काय सांगायचंय? साहेब, मणी सर आणि ती लीलाबाई आहे ना काहीतरी सिक्रेट बोलत होते. आणि ती जी लीलाबाई आहे ना म्हातारी, ती म्हातारी वाटतच नव्हती. खरं बोलतोयस तू? देवा शपथ साहेब, खरं सांगतोय. मी मावशी, अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ना याला रूम मध्ये येताना. सुजितराव आणि तनिषा आत गेलेत का? नाही साहेब, मी तर त्यांना नाही पाहिलं. ठीक आहे, नीट ड्युटी कर. ठीक आहे साहेब. झोपू नकोस. आशू, गाडी लावून ये. या घरातल्या कुणाचंच या बाळावर प्रेम नाहीये. सगळे त्याचा वापर करून घेताय. तुमचा काहीतरी फायदा आहे म्हणून तुम्ही त्याला या घरात ठेवलाय, बरोबर ना? नाही नाही, असं कसं होईल? आमचं प्रेम आहे अर्जुनवर. आमच्या घराण्याचा वारस आहे तो. माझा नातू आहे, माझ्या मुलाचा मुलगा आहे अर्जुन. तुझ्या मुलाचा मुलगा आहे तो? मग त्याची आई कोण आहे? नाव काय तिचं? संचिता. संचिता नाव आहे. खोटं बोलतीयस तू. देवी आईशी खोटं बोलतीयस तू. खरं खरं सांग, या अर्जुनच्या आईचं नाव काय? नाही, मी खरंच सांगते, संचिता नाव आहे तिचं. परत खोटं बोलतीयस तू. देवी आई समोर खोटं बोलू नये, नाहीतर तुझ्या कुटुंबाचा सर्वनाश होईल. सर्वनाश होईल. खरं सांग, खरं सांग, त्याच्या आईचं नाव काय आहे? बोल. नाही नाही, खरं सांगते मी, खरंच बोलतेय. संचिताच आई आहे त्याची. आता खरं सांगतेयस का देवी आईला सांगू तुझ्या कुटुंबाचा सर्वनाश करायला? काय आहे अर्जुनच्या आईचं नाव? खरं खरं बोल, काय आहे अर्जुनच्या आईचं नाव? स्वानंदी. त्याची खरी आई स्वानंदीच आहे. आम्हाला म्हणजे आमच्या घराण्याला वारस हवा होता म्हणून आम्ही अर्जुनला स्वानंदीकडनं घेतलं आणि जगासमोर सगळ्यांसमोर आम्ही त्याला आमचा वारस म्हणून घोषित केलं बारशाच्या दिवशी.
अजून काय लपवतीये सांग. अजून काय लपवलं असेल तर खरं खरं सांग, नाहीतर देवी तुझ्या कुटुंबाचा सर्वनाश करेल. स्वानंदी त्याचा नीट सांभाळ करत नव्हती म्हणून आम्ही अर्जुनला घेतलं. आणि आम्हाला आमच्या घराण्याला वंशच हवा होता, पण आम्ही लिगली घेतलाय. हा बघा बघा अर्जुन किती खुश आहे आमच्याकडे, त्याला कशाचाही त्रास नाहीये इकडे. शालिनी बस. शालिनी काय बोलताय तुम्ही आणि हे सगळं काय चाललंय? अहो ते लीलाबाई म्हणाल्या की अर्जुनला नजर लागलीये, ती काढायला पाहिजे, म्हणून हा सगळा उपाय केला आम्ही. लीलाबाई, हा काय प्रकार आहे? मणी, तू तिकडे खाली काय करतोयस? आणि काय चाललंय सगळं? आणि तू कोण आहेस? कोण आहेस तू? तू जी आणि जशी दिसतेस तशी नाहीयेस तू. तू म्हातारी नाहीयेस, हा तुझा विग आहे. कोण आहेस तू? बघितलंस ना? बघितलंस सुजित? काका बघितलं ना तुम्ही? मी तुम्हाला सांगत होते की ही बाई आहे ना काहीतरी गडबड करतीये, काहीतरी लपवते आपल्यापासून, पण तुम्ही माझ्यावर विश्वास नाहीच ठेवला. आता खात्री पटली ना तुमची? पटली ना खात्री? आणि काय काय तू अजून इथेच उभी आहेस? चल चल तू आधी चल. चल. हात सोड. नाही सोडणार. काय करशील तू? बाजूला. तनिषा, हात सोड. हात जो पकडलाय ना तो खांद्यापासून वेगळा करेल. साहेब, सांगा तुमच्या पाहुणीला. तनिषा, हात सोड. माझ्या बायकोला हात लावायची हिम्मत करायची नाही. याची बायको? मणी सर, बस स्वानंदी, आता अजून नको खोटं वागायला. आणि आता त्याची गरजही उरली नाही. तुम्हाला वाटतंय उरली आहे? स्वानंदी, भूत आहे, भूत आहे, स्वानंदीचं भूत आहे. अगं तनिषा बघ, तिचे पाय उलटे असतील, मला भीती वाटतेय. भूत आहे. शालिनी, जरा शांत बसा तुम्ही. भूत भीत काही नाहीये.
ही स्वानंदीच आहे. बरोबर, स्वानंदी माझी बायको. आणि जिवंत आहे, शालिनी मॅडम. भूत वगैरे नाही. तुम्हाला स्वानंदी जिवंत बघून धक्का बसला असेल ना? साहेब आणि सुजित फार गांगरले. पण साहजिक आहे, जिला मारण्याची सुपारी दिली तीच समोर जिवंत उभी आहे. गांगरणारच ना. बरोबर ना सुजित? गप्प कायस, बोल काहीतरी. मणी काय बोलतोयस तू? हे मी सुपारी वगैरे का देईन? आणि कसली भाषा आहे तुझी? अरे स्वानंदी आणि नीलमची जेव्हा बॉडी मिळाली नाही तेव्हा माझ्या मनात एक आशा उत्पन्न झाली की त्या दोघी जिवंत असतील म्हणून. आणि मी देवाकडे प्रार्थना पण केली की त्या दोघी जिवंत असाव्यात. आणि बघ, ही स्वानंदी ती जिवंत आहे, आपल्या समोर आहे आत्ता. बस साहेब, अजून किती खोटं बोलणार आहात? तुम्ही दोघांनी मिळून स्वानंदीला मारायची सुपारी दिली होती. ते तुम्हाला जमलं नाही म्हणून तुम्ही त्यांची बॉडी शोधण्यासाठी वेगळी माणसं लावली. कारण तुम्हाला त्यांची बॉडी शोधून त्याची विल्हेवाट लावायची होती. चॅप्टर संपवायचा होता तुम्हाला. साहेब, तुमचं हे गोड बोलणं, असं फसवं बोलणं, हे मला तर कळलंय. तुमचं हे गोड बोलणं, खोटं वागणं, नाटकं करणं, हे मला माहितीये. मी जास्त ओळखतो तुम्हाला. माझ्या आईला हक्क देणार हे सुद्धा नाटकच केलं होतं तुम्ही. पण मी माझा अधिकार घेणार. मी तुला देत नसतो. काय हवं ते कर.